आज या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने इन्स्टंट मूग डाळ हलवा। तासन तास लागणारा हलवा आपण फक्त 15 ते 20 मिनिटात बनवणार आहोत। त्याच्यासाठी घेतलेली आहे मी पाऊण वाटी मूग डाळ आणि पाऊण वाटी मूग डाळ छान असे आपण पहिलं धुवून घ्यायची आहे। आता डाळ धुतल्यानंतर आपण हिला घेऊया कुकरमध्ये। एका कुकरमध्ये डाळ घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने घ्यायचं आहे आपल्याला पाऊण वाटीच्याच प्रमाण, म्हणजे आपण पाऊण वाटी डाळ घेतली होती सेम तसं 3 वाटी दूध। 1 वाटी डाळीला 3 वाटी दूध। त्याच्यानंतर टाकूया आपण ही इलायची, छोटी इलायची अशी क्रश करून तुकडे तुकडे करून टाकल्यामुळे ह्याचा छान असा फ्लेवर येतो। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अख्ख्याही टाकू शकता। आता याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा, मोठा अर्धा चमचा तूप। खरंच सांगतो मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि छान असा हलवा हा बनून तयार होतो। आता कुकरमध्ये आपल्याला बघा छान अशा 3 शिट्ट्या केल्या की छान असं हे आपलं जसं पुरण असतं ना, पुरण शिजल्यागत ही डाळ आपली शिजून तयार आहे। आता आपण घ्यायचा आहे 1 कप। आता मोठ्या प्लेटमध्येच काढून घ्यायची आहे, कारण का आपण कपाने ह्याला असं छान रगडून घ्यायचं आहे, जेणेकरून एखादी डाळ वगैरे अख्खी राहिली असेल याच्यामध्ये, राहत तर नाही आहे पण छान असं हे मॅश होतं आणि सॉफ्ट होतं। छान ह्याला रगडायचं आहे। बघा कसं मस्त हे छान आता सॉफ्ट झालेलं आहे। बघा अजून एकदा दाखवतो मी तुम्हाला, छान एकदम हे पूर्णागत सॉफ्ट झालेलं आहे। आता घेतलं आपण जेवढं मूग डाळ घेतली होती तेवढंच आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि आपण पहिला आता ह्याच्यात घेऊया ड्रायफ्रूट फ्राय करून। ड्रायफ्रूट हलकेच फ्राय करायचे, जास्त वेळ फ्राय नाही करायचं। थोडासा ब्राऊन कलर आला की ह्याला आपण घेऊयात काढून। तर रेसिपी आहे की नाही नवीन पद्धत हलवा बनवायची नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी तुम्ही कुठल्या सिटीमधून बघता हे पण सांगा। आता ड्रायफ्रूट भाजल्यानंतर त्याच तुपामध्ये घेतलं आपण 1 चमचा बेसन आणि बेसन छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे बेसनाची टेस्ट अतिशय सुंदर आणि छान असते, कोणी टाकत नाही पण मी ट्राय केलेली आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा, छान बनते आणि छान टेस्ट येते। आता बेसन फ्राय झाल्यानंतर टाकलं आपण ह्याच्यात जे कुकरमध्ये आपण घेतलेलं मिश्रण, जे कुकरमध्ये बॉईल करून घेतलं होतं डाळीचं मिश्रण, ते सगळं टाकायचं आहे आणि ह्याला आता तूप शोषून घेईपर्यंत हलवायचं आहे। छान ह्यानी सगळं तूप शोषून घेतलं पाहिजे। 5 ते 6 मिनिट छान हलवलं की मस्त सगळं तूप शोषून घेतं। आता याच्यामध्ये टाकूया आपण 1 चमचा मिल्क पावडर आणि 1 चमचा दूध। दुधामध्ये मलाई होती, मलाई टाकल्यामुळे ह्याच्यात आपल्याला खव्याची टेस्ट येते आणि हे सगळं छान मिक्स करून टाकायचं। 1 चमचा मिल्क पावडर आणि 1 चमचा दूध, त्यात मलाई काढून ठेवलेलं दूध होतं ते। आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर परत आपल्याला ह्याला छान असं मिक्स करायचं आणि मिक्स करून ह्याला आता यावेळेस आपल्याला जरा जास्त वेळ मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे सुटसुटीत झालं पाहिजे आणि 5 ते 6 मिनटं ही सगळी कृती तुम्हाला स्लो गॅसवरच करायची। 5 ते 6 मिनिट तुम्ही ह्याला कंटिन्यू हलवत राहा। आता मूग डाळ हलवा म्हटलं की थोडासा वेळच लागतो, पण जो हलवा तू रेग्युलर बनवतात लोक, डाळ भिजवायची, वाळवायची, मिक्सरमध्ये बारीक करायची, ती करायची गरज नाही आहे, त्याला खूप वेळ लागतो 1 ते 1.5 तास। आता टाकूया आपण ह्याच्यामध्ये साखर। बघा असं सुट्ट झाल्यानंतर टाकायची आपल्याला साखर, सगळं तूप शोषून घेतलेलं आहे आणि आता साखर मी जेवढी डाळ घेतली होती तेवढीच टाकलेली आहे आणि ह्याला आता 1 चमचा तूप टाकून छान असं 5 ते 6 मिनिट परत ह्याला हलवून घ्यायचं। 5 ते 6 मिनिट कंटिन्यू हलवल्यानंतर हा एकदम छान असा ज्यावेळी साखर आपण टाकलेली आहे ती विरघळतो आणि अतिशय सुंदर हलवा बनतो। तुम्हाला जर हलवा खायला आवडत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान आणि खूप छान असा इन्स्टंट हलवा बनतो। आता बघा छान असं हे आपलं मिश्रण एकदम मस्त सॉफ्ट झालेलं आहे आणि साखर विरघळून हे मस्त झालेलं आहे। आता टाकूया ह्याच्यात ड्रायफ्रूट आणि ड्रायफ्रूट तुम्हाला आवडीनुसार टाकू शकता, मी काजू बदाम टाकलेले आहेत आणि आता परत ह्याला 1 ते 2 मिनिट फक्त, आता जास्त वेळ हलवायचं नाही आहे। हा झाला आपला मूग डाळ हलवा तयार। कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा।